हॅलो एस्पिरंट्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आजच्या सेशनमध्ये आपण टेस्ट सॉल्विंग स्ट्रॅटेजी याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. आपण ऑलरेडी 60 डेज रिव्हिजन प्लॅन याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण टेस्ट कसे सॉल्व करायचे आहे, टेस्टमधून मॅक्झिमम आउटपुट आपण कसा घेऊ शकतो ते आपण चर्चा करणार आहोत. बेस्ट वे काय आहे टेस्ट सॉल्विंगचा आणि त्याच्या आधारावर रिव्हिजन आपल्याला कशी करता येते ते आपण आज चर्चा करणार आहोत. ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी 2022 सालचा UPSC टॉपर आहे. मी अनेक विद्यार्थ्यांना मेंटरशिप देत आलेलो आहे. NLP कोच म्हणून मी काम करतो, त्याचबरोबर माइंड कोच म्हणून काम करतो, लाईफ कोच म्हणून मी काम करत आहे, मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. तर चला आजच्या लेसनला आपण सुरुवात करूयात. टेस्ट सॉल्विंग अँड ॲनालिसिस हे खूप महत्त्वाचं आहे. मी काल आपल्या 60 डेज रिव्हिजन लेक्चरमध्ये आपण बोललेलो आहे. विद्यार्थी काय करतात, टेस्ट सॉल्व करत जातात. खूप साऱ्या टेस्ट 50-60 इतक्या टेस्ट सॉल्व करतात, पण तरीसुद्धा त्यांना त्याच्यातून जेवढा हवा तेवढा आउटपुट मिळत नाही. काय कारण असावं? त्याचं कारण हे आहे की ते काय करतात, त्याचा ॲनालिसिस करत नाहीत टेस्टच्या. अगदी PYQ सुद्धा सॉल्व केले, समजा आयोगाचे जरी क्वेश्चन पेपर त्यांनी सॉल्व केले तरी त्यांनी त्याच्यातून जेवढा आउटपुट पाहिजे त्यांना तो प्राप्त होत नाही. त्याचं कारण काय आहे की ते ॲनालिसिस करत नाहीत. ॲनालिसिसपासून दूर जातात विद्यार्थी, कंटाळवाणं वाटतं, ते टाळतात काम. ॲनालिसिस डिफिकल्ट टास्क वाटतं, पण तिथंच खरं रहस्य आहे. त्याच्या आधारावर तुम्हाला तुमचं जे काय ते बेस्ट रिव्हिजन होणार असते, पण ते तुम्ही टाळता. विद्यार्थी काय करतात, टेस्ट सॉल्व करतात, स्कोर ठेवतात की बाबा, उदाहरणार्थ आता आपण समजा एखाद्या विद्यार्थ्याने 2023 सालचा आयोगाचा पेपर सॉल्व केला, त्याचा तो काय करेल, फक्त स्कोर नोट डाऊन करेल, अटेम्प्ट किती ठीक केले आणि राईट किती झाले, रॉंग किती झाले, इतकंच त्याचं ॲनालिसिस राहील. नाही, टेस्टचं प्रॉपर ॲनालिसिस, कुठल्या सेक्शनमधून माझा किती रिव्हिजन बाकी आहे, माझा वीक एरिया कोणता, स्ट्रॉंग एरिया कोणता, हे डीप ॲनालिसिस करायला विद्यार्थी कमी पडतात. त्याच्यामधून टेस्टमधून जो आउटपुट पाहिजे तो त्यांना प्राप्त होत नाही. ठीक आहे, तर त्यामुळे ॲनालिसिस खूप महत्त्वाचं ठरतं. हे प्रिलिम स्ट्रॅटेजी आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी आणि 60 डेज रिव्हिजन प्लॅनसुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. स्मार्ट प्रिपरेशन अप्रोच आपला असला पाहिजे. मग त्यातलाच एक भाग म्हणून आहे टेस्ट सॉल्विंग अँड ॲनालिसिस. त्यातलाच एक भाग आहे हा स्मार्ट वर्कचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांना काय वाटतं की स्मार्ट वर्क म्हणजे शॉर्टकट, स्मार्ट वर्क म्हणजे शॉर्टकट. तर तसं नाही आहे. स्मार्ट वर्क म्हणजे काय होतं की तुमची प्रोबॅबिलिटी वाढते सक्सेसची, तर त्या वर्कला म्हणायचं स्मार्ट वर्क. ठीक आहे, असा गैरसमज नका करून घेऊ की स्मार्ट वर्क म्हणजे काहीतरी शॉर्टकट काढला कमी वेळेत. तसं नाही आहे. स्मार्ट वर्क म्हणजे माझ्या यशाची प्रोबॅबिलिटी मी वाढवतोय. ठीक आहे, हे समजून घ्या. इम्पॉर्टन्स ऑफ टेस्ट सॉल्विंग खूप महत्त्वाचं आहे. बरेच विद्यार्थी वारंवार वाचतच राहतात. खूपदा एखादं पुस्तक खूप वेळा वाचतात, पण नेमकं MCQ आलं की ते गोंधळून जातात. म्हणजे जे एक्झाम डिमांड आहे ती आपण सॉल्व्ह करणार, अगदी प्री असू दे किंवा मेन्स असू दे, टेस्ट सॉल्विंगचं महत्त्व खूप आहे. टेस्ट सॉल्विंग मधून तुम्हाला कळेल की माझा नेमका अभ्यास कितपत झालेला आहे. अल्टिमेटली आपल्याला एक्झाम द्यायची आहे म्हटल्यानंतर फक्त वाचून नाही चालणार, तर ते एक्झाम पद्धतीने आपल्याला सराव सुद्धा करावा लागेल. त्यामुळे टेस्ट सॉल्विंग खूप महत्त्वाचं ठरतं. काय होतं टेस्टने, ॲक्युरेसी वाढते हे तर आपल्याला माहितीच आहे. आता ॲक्युरेसी एका दिवसात नाही वाढत, एका टेस्टमध्ये नाही वाढत, हे सुद्धा आपल्याला कळतं. तर त्यामुळं ते एक पद्धत आहे टेस्ट सिरीज फॉलो करण्याची, ती आपल्याला फॉलो करता यायला पाहिजे. त्याच्याने काय होणार आहे, आपली ॲक्युरेसी वाढणार आहे. आपण पहिल्यांदा महत्त्व बघूयात आपण आणि सविस्तर चर्चा करतच आहोत. स्पीड वाढतं. आता स्पीड वाढतं म्हणजे फास्ट टेस्ट सॉल्व करायचं असं नाही आहे. तुमचा वेळ जो आहे तो कमी वेळेमध्ये, म्हणजे 2 तासामध्ये आपला पेपर करायचा ना, तर त्या प्रॉपर टाईममध्ये जेवढं आपल्याला अटेम्प्ट आवश्यक आहे तेवढा पेपर व्यवस्थित, कुठलाही गडबड गोंधळ न होता जर आपल्याला ॲक्च्युअल पेपर सॉल्व करायचा असेल तर आधी तुम्हाला टेस्ट सॉल्व करावं लागते. त्याच्याने तुमचं काय होईल, स्पीड म्हणजे इथे तुम्ही टाईम मॅनेजमेंट तुम्ही इथे शिकाल. आयडेंटिफाय वीक एरियाज, हे तर तुम्हाला सांगितलं, हा रिव्हिजनसाठी फॉर्म्युला बेस सांगितले. म्हणजे तुमचे वीक एरियाज कळतील तुम्हाला आणि त्या आधारावर, त्या वीक एरियाच्या आधारावर तुम्ही रिव्हिजन कराल आणि ते रिव्हिजन केलेलं तुम्हाला फायदा ठरेल. इथं वीक एरियाज कळतात. म्हणजे टेस्ट समजा एक तुम्ही फुल लेंथ टेस्ट दिली किंवा एक सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा दिली. लेट सी, आपण जॉग्राफीची एक टेस्ट दिली, फिजिकल जॉग्राफीची,
तर आता फिजिकल जॉग्राफीच्या टेस्टमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला असं जाणवायला लागलं की माझा क्लायमेटॉलॉजीचे क्वेश्चन चुकायला लागलेले आहेत, तर याचा अर्थ काय आहे, क्लायमेटॉलॉजी हा पार्टचा मला व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. हे वीक एरियाज तुम्हाला कधी कळतील, टेस्ट सॉल्विंग नंतर. तुम्हाला वाचताना सगळं वाटेल की अरे हा मी वाचलेलं आहे, सगळा सिलेबस वाचलेला आहे, पण त्याच्यातून प्रॉपर तुम्हाला अजिबात कळणार नाही. तुम्हाला केव्हा कळेल, ज्यावेळी तुम्ही टेस्ट द्याल त्यावेळी कळतील की अरे हा वीक एरिया, किंवा एखादा भाग खूप चांगला समजलेला असतो आपल्याला, पण त्या भागावरचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह होत नाही. याचा अर्थ काय, काहीतरी तिथून आपल्याला असं वाटतं की काहीतरी कॉन्सेप्च्युअल मध्ये काहीतरी लूप होल राहिलेलं आहे, ते तुम्हाला क्लिअर करायचं. वाचताना वाटतं की बाबा हा क्लिअर आहे पार्ट माझा, बट ऍक्च्युअली कधी तुम्हाला कळेल, ज्यावेळी त्याचे तुम्ही टेस्ट द्याल. ठीक आहे, फुल लेंथमध्ये तसंच. फुल लेंथमध्ये एखादं समजा तुम्ही फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह केली तर एखाद्या सेक्शनमध्ये तुम्हाला समजेल की लेट सी की माझा इकॉनॉमीचा पार्ट थोडासा वीक आहे, इकॉनॉमीचे क्वेश्चन जास्त चुकले. स्ट्रॉंग पॉईंट सुद्धा कळेल. ह्याचं उलट पण आहे, म्हणजे वीक एरिया तर आहे त्याच्यातून स्ट्रॉंग पॉईंट सुद्धा कळेल. मग याच्यातून तुमचा कॉन्फिडन्स काय वाटेल की स्ट्रॉंग पॉईंट कळाला तर त्यानुसार त्याची रिव्हिजन आणखी स्ट्रॉंग करेन अधिक, आणि त्याचा वेळ थोडासा कमी करून काय करेन, तो वेळ वीक एरियाजला मी देईन. अशा पद्धतीने तुमचं प्रिपरेशनचं टाइम मॅनेजमेंट टेस्ट सिरीज तुमचं सोयीचं करून टाकतं. ठीक आहे. बिल्ड्स एक्झाम टेम्परामेंट, हे तर ऑब्व्हियसली होणारच आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, वाचतात खूप सारं वाचतात आणि एक्झामला टेस्ट फार न देता किंवा असंच रॅन्डम टेस्ट देतात आणि जातात एक्झामला, पण त्याचा तितकाचा फायदा त्यांना होत नाही. त्याचं कारण काय आहे की ती एक्झामसाठीची जी काय आता एमपीएससी आणि युपीएससी किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण आधी बघितलेल्या आधीच्या गायडन्स सिरीजमध्ये, ही एक्झाम जी आहे ती तुमच्या माइंडसेटची आहे, तुमच्या टेम्परामेंटची आहे. मग तो माइंडसेट कसा बिल्डअप करायचा, सगळेच म्हणतात की माइंडसेट पाहिजे माइंडसेट, पण तो माइंडसेट एक दिवसात डेव्हलप होणार आहे का, तर नाही, अजिबात नाही. तो माइंडसेट डेव्हलप करण्याची प्रोसेस म्हणजे काय, टेस्ट. तुम्ही टेस्ट देताय ना, टेस्टचा अर्थच आहे ना तुम्ही स्वतःला परीक्षण करताय स्वतःचं, तर त्या टेस्टमधूनच तुमचा तो टेम्परामेंट आणि माइंडसेट डेव्हलप होणार आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी टेस्ट आवश्यक ठरते. मग ह्या पद्धतीने आपल्याला करायचं, अशा पद्धतीने बघायचं, पूर्ण सजग होऊन टेस्ट सिरीज आपल्याला अटेम्प्ट करायचे. ठीक आहे. कॉमन मिस्टेक काय होतात टेस्ट सिरीजचं, खूप मोठं आपल्याला आहे, म्हणजे टेस्ट सॉल्व्ह केले पाहिजेत. मी सांगतोय, आज बरेच लोक सांगतात, सगळे सांगतात, ॲस्पिरंट सुद्धा बोलत असते की टेस्ट सिरीज करतो, टेस्ट सिरीज केली पाहिजे, पण जनरली त्याच्यावर कशा पद्धतीने केले पाहिजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरल त्याच्यावर काय कॉमन मिस्टेक होतात बघा, रॅन्डम मार्किंग करतो आपण टेस्ट सिरीज. म्हणजे काय करायचं, टेस्ट सिरीज अगदी कुठे समजा तुम्ही क्लासमध्ये गेला आणि टेस्ट अटेम्प्ट केली, तर तिथं फक्त टेस्ट अटेम्प्ट करायचा आहे ह्या इराद्याने तुम्ही गेलेले असतात. तिथून लर्निंग घ्यायचे आहेत, मला आयोगाच्या पद्धतीने काहीतरी शिकायचं आहे, ह्या पद्धतीने आपण गेलेलो नसतो. त्यामुळे आपण काय करतो की रॅन्डम मार्किंग 2 तासात टेस्ट संपवायचे आहे, टाइम मॅनेजमेंट, आणि त्या हिशोबाने आपण काय करतो की 2 तासात मला टेस्ट संपवायचे आहे, एवढं डोक्यात घेतो आणि आपण जातो. मग त्याच्यामधून काय होतं की हे मिस्टेक ठरते की तुम्हाला प्रॉपर त्याचा आउटपुट टेस्टमधून मिळत नाही. ठीक आहे. ओव्हर अटेम्प्टिंग डोक्यामध्ये असतं बघा विद्यार्थ्यांच्या की नाही 98 अटेम्प्ट केलेच पाहिजेत, म्हणजे हा 88 करून जाता तुम्ही टेस्ट सिरीजला की 90च्या वर मी अटेम्प्ट करूनच येणार. त्या 88च्या पोटी काय होतं की प्रॉपर क्वालिटी तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करू शकत नाही, क्वालिटी पद्धतीने तुम्ही अटेम्प्ट करू शकत नाही. ठीक आहे. मी आधी बोललेलो क्वालिटी ओव्हर क्वांटिटी ह्याच्यावर आधी बोललेलो आहे, तुम्ही क्वालिटीवर फोकस करा. ठीक आहे. पुअर टाइम मॅनेजमेंट, ह्याच्यामुळे काय होतं, पुअर टाइम मॅनेजमेंटचा आपण बळी पडतो. पुअर टाइम मॅनेजमेंट ही एक मिस्टेक आहे. काय होतं की स्ट्रॅटेजी नाही येत. मग ही आता हीच डेव्हलप करायची आपल्याला एक्झाम डेच्या दिवशी, त्याच्यासाठी आपल्याला टेस्ट करायचं, पण अगदी एक्झाम डेला तुम्ही कसं परफॉर्म करणार हे कधी कशावर डिपेंड राहील, हे डिपेंड राहील तुम्ही प्रॅक्टिस कशी करतात. प्रॅक्टिसच तुम्ही असं कॅज्युअल करत असाल तर तिथं सुद्धा तुमचं ब्लंडर होणार आहे. म्हणून इथं सिरियसली तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे, टाइम मॅनेजमेंट प्रॉपर असलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे बघा, नॉट रिडिंग क्वेश्चन्स प्रॉपरली, म्हणजे प्रॉपरली रीड करायचं नाही. म्हणजे हा मला माहिती आहे झाला, म्हणजे एखादा क्वेश्चन आहे गव्हर्नरचा, हा मला माहितीच आहे की हे, पण प्रॉपर वाचायचं नाही काय दिलेलं आहे इथं, करेक्ट इनकरेक्ट काय दिलेलं आहे. ठीक आहे. हे इथं सुद्धा बऱ्याचदा आपलं लक्ष नसतं इथं. ठीक आहे. तर हे बघितलं पाहिजे, शांतपणे क्वेश्चन प्रॉपरली रीड करायचं आहे आपल्याला. हा सराव करायचा आहे कुठं, टेस्ट सिरीजमध्ये. मग टेस्ट सिरीजमधल्या ह्या मिस्टेक्स त्या कंटिन्यू राहतात आणि ती हॅबिट बनते, आणि आपण मग काय करतो तिथं आपल्या आयोगाच्या पेपरला तसंच ऍक्ट करतो. मग हे सगळे मिस्टेक्स आहेत आपले.
समजलं का हा पॉईंट लक्षात ठेवायचं. रॅन्डम मार्किंग करायचं नाही अजिबात. ठीक आहे. ओव्हर अटेम्प्टिंग डोक्यात ठेवायचं नाही. आपला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ठेवून चांगल्या पद्धतीनं योग्य अटेम्प्ट त्याच्यावर आपण बोलूयात. पुअर टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंटचं स्किल तुम्हाला टेस्टमधून ते डेव्हलप करायचं आहे. एका दिवशी मी पहिल्याच टेस्टला असं काहीतरी फॉर्म्युला आखून गेलं आणि त्याच्यात झालं, किंवा मी डायरेक्ट आयोगाच्या पेपरला ठरवेन, असं नाही चालणार. तुम्हाला प्रॉपर टाइम मॅनेजमेंट शिकलं पाहिजे. ही लर्निंगची प्रोसेस आहे. ठीक आहे. ही प्रोसेस तुम्हाला डे बाय डे टेस्ट सॉल्व्हिंग मधून ही डेव्हलप होत जाईल. ती टेम्परामेंट मी मागच्या स्लाइडला सांगितलं की टेम्परामेंटचा खेळ आहे. ती टेम्परामेंट तुमची तशी डेव्हलप होत जाईल. ठीक आहे. नॉट रिडिंग क्वेश्चन्स प्रॉपरली, याच्यावर पण सांगितलं की क्वेश्चन प्रॉपर रीड करा. काही घाई गडबड करू नका. लक्षात अजिबात पॅनिक होऊ नका. मग इथं चुकलं की मग नंतर लक्षात येतं की नंतर लक्षात येतं आपल्याला की इथं गोंधळ झालेला आहे. मग आपण काय करतो, परत मग पॅनिक व्हायला सुरू होतं की हे चुकलेलं आहे माझा क्वेश्चन. मग परत असा इफेक्ट होत जातो की मानसिकता ढासळायला सुरू होते. ठीक आहे. म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे की क्वेश्चन प्रॉपर रीड करायचे. ही एक स्टँडर्ड स्ट्रॅटेजी आहे जे टॉपर्स फॉलो करतात. अगदी असंच असायला पाहिजे असं काय नाही. तुम्ही तुमचं डेव्हलप करू शकता. पण आपण चर्चा करूयात. राऊंड 1 म्हणजे साधारण काय करा तुम्ही टेस्ट, आणि हे टेस्ट सिरीज मधलंच आहे. अगदी त्याच वेळी हे वापरायचं नाही. हे टेस्ट सिरीज मध्ये सराव याचा केला तर हा तुमचा अंगवळणी पडेल सराव. तुमच्या अंगवळणी आणि ब्रेन वळणी सुद्धा पडेल हा सराव. आणि तिथं तुम्ही काय कराल, ऍक्च्युअल डेला सुद्धा अशाच पद्धतीनं परफॉर्म कराल. साधारणतः इझी क्वेश्चन्स जे आहेत ते राऊंड 1 मध्ये घ्या. हे टाइमचं आपण ह्याच्यावर नको चर्चा करायला. बट इझी क्वेश्चन घ्या पहिल्या राऊंडमध्ये. एक सेकंड राऊंड करा की मग ते क्वेश्चन वाचल्यावर कळतं की इझी आहे की नाही. म्हणजे सिंगल गो मध्ये फारसा विचार न करायला लागता तुमच्या फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आणि तुमच्या क्लिअर कट कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर जर तुम्हाला वाटतं की हा क्वेश्चन मी इझिली अटेम्प्ट करतो तर लगेच अटेम्प्ट करा. असा फर्स्ट राऊंड. ज्यावेळी पुढे वाचल्यानंतर क्वेश्चन बघितल्यानंतर कळते की हा मला थोडा विचार करावा लागतो, ते मॉडरेट आहे, तर ते सेकंड राऊंडमध्ये ठेवा. थर्ड राऊंड असेल तो तुमचा फायनल असेल. त्याच्यामध्ये तुम्ही लॉजिकल गेसिंग काही टफ असेल तर त्याच्यामध्ये थोडा विचार करायचा. 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन वाटतं. अशा पद्धतीने म्हणजे 50-50 मध्ये जावं लागतं. ठीक आहे. ते एलिमिनेशन टेक्निक वगैरे, ठीक आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू. ते एलिमिनेशन टेक्निक, हाऊ टू सॉल्व्ह एमसीक्यू वगैरे. ठीक. तर ह्याच्या संदर्भानं तुम्हाला जावं लागेल. हा पॅटर्न फॉलो करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अगदी टफ क्वेश्चनला अगदी नाही थोडा विचार करत बसलो मग परत तुमचं जे मगाशी मी बोललो की टाइम मॅनेजमेंट ते सगळं विस्कळीत होऊन जाईल. लक्षात येते का? म्हणून तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जे आहे ते अशा पद्धतीनं. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय, ऍक्च्युअली टास्क मॅनेजमेंट. तुम्ही टास्कवर कसा वेळ खर्च करता त्यानुसार तुमचं टाइम मॅनेजमेंट डिपेंड असतं. मग इझी क्वेश्चन जसे की लक्षात ठेवा. आता समजा की आता हा पेपर आहे, क्वेश्चन आहे ते क्वेश्चन परत. ठीक आहे. तर हा क्वेश्चन समजा लेट्स से 21वा क्वेश्चन आहे, इथं 22वा आहे. तर 21वा तुम्हाला वाटतं की थोडा विचार करावा लागतो, लगेच पुढे या 22ला पण वाटतं की थोडं 50-50 मध्ये सोडा. 23 हा इझी अटेम्प्ट करण्यासारखं आहे. लगेच अटेम्प्ट करा, लगेच मार्क करा, लगेच OMR शीटमध्ये मार्क करा. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हे राऊंडमध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे. लक्षात आलं. हे प्रॅक्टिस करतानाच करायचं आहे म्हणजे तुम्हाला तिथं डी-डेला सोपं पडेल. अटेम्प्ट स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, एक साधारण याच्यावर आपण फारशी चर्चा नको करायला, कारण हा जो आहे की हा डिपेंड करतं पेपर कसा आहे. म्हणजे आयडियल अटेम्प्ट कसा, एक साधारण सांगितलेलं आहे की 70 ते 85. काही विद्यार्थी 90च्या वर सुद्धा अटेम्प्ट करतात. अनेक टॉपर्स तर तुम्ही ऐकलेलं आहे की 90च्या वर त्यांनी अटेम्प्ट केलेलं आहे. बट ती त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरती प्रत्येकाचं वेगवेगळं ठरतं. ॲक्युरेसी लेवल किती आहे. मग हे कधी कळतं, हे आता हे टेस्ट सिरीज संदर्भात जरी बोलत असलं थोडं तुम्ही आपल्या आयोगाच्या पेपरला सुद्धा तुम्ही हे लागू करू शकता की आयडियल असं काय नाही आहे याच्यामध्ये की पेपर कसा आलेला आहे त्याच्यानुसार ते डिपेंड ठरेल. आता मग हे कधी कळतं तुम्हाला की माझा अटेम्प्ट कसा असला पाहिजे, हे टेस्ट सिरीज तुम्ही डे बाय डे, लेट सी डे 1, डे 2, डे 3 असं तुम्ही सॉल्व्ह करत चाललाय ना टेस्ट सिरीज डे बाय डे, तर तुम्हाला समजेल की माझे ॲक्युरेसी किती मेंटेन व्हायला लागलेले आहे. मग माझे ॲक्युरेसी लेवल चांगले असेल तर मी खूप अटेम्प्ट वाढवू शकतो. ठीक आहे. ॲक्युरेसी माझी कमी असेल, मी खूप अटेम्प्ट केल्यावर माझे त्याच्यातून चांगला आउटपुट माझं येत नसेल तर मग अटेम्प्ट बाबतीत मला थोडीशी काळजी घ्यावी लागेल आणि मला बघावं लागेल की जे चांगल्या पद्धतीने मला माहितीच आहे ह्याचं उत्तर हेच आहे, तर तशाच क्वेश्चनवर किंवा 50-50 पर्यंत आपल्याला तिथं रिस्क घ्यावी लागेल. अशा पद्धतीने करावं लागेल. हे डिपेंड कशावर ठरेल, पेपरचा पॅटर्न कसा आहे, पेपर कसा आहे त्यानुसार हे डिपेंड ठरेल. ॲक्युरेसी पाहिजे. विद्यार्थ्यांचं काय असतं बघा, मी मगाशी सांगितलं
की अटेम्प्टचं इथं मध्ये त्यांनी ठरवून जातात की 95 अटेम्प्ट करणारच, काही पण होतं. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चर्चा आपण ऐकतो पेपरच्या आधी की मी एवढे अटेम्प्ट करून जाणारच, एवढे अटेम्प्ट करणारच जाऊन, ते आधीच ठरवतात. मग त्या हिशोबानं ते टार्गेट, पण पेपर तर खूप टफ असतो आणि अशा परिस्थितीमध्ये 95 अटेम्प्ट करणं ते किती मोठं रिस्की आहे. तर त्याच्यामध्ये काय, तर तो फॉर्म्युला वापरायचा नाही आपल्याला. आपल्याला काय, ॲक्युरेसी ओव्हर अटेम्प्ट, ॲक्युरेसी जास्त मेंटेन करायचे. ॲक्युरेसीनंच तुमचा पेपर क्लिअर होणार आहे, ना की तुमचा अटेम्प्टनं. तुमची ॲक्युरेसी लेवल चांगली असेल तर तुमचा पेपर क्लिअर होणार. त्यामुळे ॲक्युरेसीवर भर द्यायचा. मग ही डेव्हलप होणार कसं, टेस्टमधूनच. त्याच्या टेस्टबद्दलच बोलतोय. मग टेस्ट सॉल्व्ह करतानाच हे डोक्यामध्ये ठेवायचं आहे. टेस्ट सिरीज आपण प्रॅक्टिस करतोय तेव्हाच हे डोक्यात ठेवायचं आहे की मला ॲक्युरेसीवर कशा पद्धतीनं भर देता येईल. अवॉइड ब्लाइंड गेसिंग. म्हणजे ह्याचं उत्तर सीच असेल हे आपण ठेवलं, ह्याचं उत्तर बीच असेल, मारूया बी. हे जे आहे ना, ब्लाइंड गेसिंग अवॉइड करा. एखाद्या वेळेस त्याचा तुक्का लागतो, पण मोस्ट ऑफ द केसेस नाही लागलं तर मग त्याची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. लक्षात येते ती किंमत म्हणजे काय, तुम्ही लिस्टमध्ये असाल किंवा नसाल. मग एक छोटीशी रिस्क. मग ब्लाइंड गेसिंग नाही, लॉजिकल गेसिंग तुम्ही करा ना. तुमचं जे नॉलेज आहे ते अप्लाय करून, ठीक आहे. तर ते कसं एमसीक्यू अप्रोच वगैरे आपण त्याच्यावर घेऊयात एक सेशन. तर हे ब्लाइंड गेसिंग टाळायचं आहे. ब्लाइंड गेसिंग ऐवजी इथं काय करू शकता, हे अवॉइड करा. मग करायचं काय, तर तुम्ही करा लॉजिकल गेसिंग. मग आता लॉजिकल गेसिंग पण एका दिवसात डेव्हलप होणार नाही. टेस्ट सॉल्व्ह करत चाललाय, रिव्हिजन करत चाललाय, तर त्यावेळी तुम्हाला समजत जाईल. टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला खूप एक साधारण समजा एक बऱ्याचशा टेस्ट सॉल्व्ह केल्या की तुम्हाला सूर गवसेल की अरे हा असा क्वेश्चन असला की साधारण ह्याच्यामध्ये हे असं असं असतं. म्हणजे लॉजिक तुमचं डेव्हलप होत जातं. मग ते लॉजिकल गेसिंगनंच तुम्हाला जायचं आहे. मग आता हे पहिल्याच टेस्टला नाही होणार, पण बऱ्याच काही टेस्ट तुम्ही सराव केला की तुम्हाला हे लॉजिकल गेसिंग येईल. म्हणजे ब्लाइंड गेसिंग अवॉइड करायचं आहे आणि लॉजिकल गेसिंग आपल्याला तिथे करायचं आहे. ठीक आहे. एलिमिनेशन टेक्निक्स. आता एलिमिनेशन टेक्निक खूप खूप सारे आहेत, बरेच त्याच्यावर व्हिडिओ युट्यूबला वगैरे आहेत, तुम्ही त्याचा आधार घेऊ शकता. पण याच्या आधी माझं सजेशन असं आहे की तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करताना याचा हे करा, सेल्फ अनालिसिस करा. ठीक आहे. सेल्फ अनालिसिस करूनच ह्या गोष्टी तुम्ही करा. अवॉइड एक्स्ट्रीम वर्ड्स. आता हे सगळं टेक्निक तुम्हाला माहिती आहे. कम्पेअर ऑप्शन्स, यूज बेसिक नॉलेज. आता हे आपण याच्यावर चर्चा करूयात, म्हणजे एमसीक्यू, हाऊ टू सॉल्व्ह एमसीक्यू वगैरे. ठीक आहे. आता हे बेसिक माहिती असावं टेस्ट सिरीजसाठी म्हणून मी आपण याच्यावर चर्चा करूया. बेसिक नॉलेज आपण वापरायचं आहे. त्याच्यामध्ये नॉलेज वापरायचं म्हणजे एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला वाटायला लागलेलं आहे की काय असेल याच्यात, थोडंसं वाटतं की वेगळाच क्वेश्चन आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं इतर नॉलेज आपण वापरून पाहायचं, त्याच्या आधारावर सॉल्व्ह होतं. कम्पेअर ऑप्शन्स. दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन व्हायला लागलं तर 50-50 आहे, तर कम्पेअर करा. तर कम्पॅरिझनमध्ये बघा एक्स्ट्रीम काय आहे, बेस्ट पॉसिबल, बेस्ट प्रॅक्टिकल काय वाटतं, तिकडे तुम्ही जा. ठीक आहे. अवॉइड एक्स्ट्रीम मोड्स. आता एक्स्ट्रीम मोड म्हणजे फक्त आणि फक्त वगैरे असे, हाच असे पद्धतीचे जे एक्स्ट्रीम मोड्स आहेत, ओनली म्हणजे आपण इंग्लिशमध्ये ओनली. ठीक आहे. तर ते मग अगदी ओनली आहे म्हणजे प्रत्येक वेळी तो ऑप्शन चुकीचा असंही नाही. त्याचा आधार काय आहे ते बघा. म्हणून याच्यासाठी काय, हे फक्त एक्स्ट्रीम मोड्स असं न जाता आपल्याला काय करायचं, मी मगाशी सांगितलं, स्वतः बघायचं आहे त्याचं. स्वतः काय करायचं, टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ते लॉजिक डेव्हलप होत जाईल. हे एलिमिनेशन टेक्निक जे आहे ना, हे तुमच्या टेस्ट सिरीजनं डेव्हलप होतं. ठीक आहे. एका टेस्ट नंतर दुसरं मग तुम्हाला समजायला लागते की असे क्वेश्चन असे आहेत. ठीक आहे. म्हणजे आता समजा आयोगाचे 10 वर्षाचे पेपर तुम्ही सोडवले, तर 10 वर्षाचे पेपर सोडवल्यानंतर तुम्ही ह्या एलिमिनेशन टेक्निकमध्ये तुम्ही मास्टर झालेलं असतात. पण काय, फक्त टेस्ट सॉल्व्ह करून उपयोगाचं नाही. पहिलं काय, टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर ते पहिले स्लाइडचा तुम्ही आठवा. टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर त्याचं अनालिसिस, ह्याच्या आधारावर तुमचं ते टेक्निक डेव्हलप होणार आहे एलिमिनेशनचं. ठीक आहे. हे काय, टेस्ट सिरीज पासूनच ह्याची सुरुवात करायची. अगदी आता पहिल्या टेस्टला माहित नाही, पण दुसऱ्या टेस्टला तुम्हाला आयडिया यायला लागेल, तिसऱ्या टेस्टला थोडा आयडिया यायला लागेल, चौथ्या टेस्टपर्यंत तुमचे सगळे पॅरामीटर्स डेव्हलप होतील. साधारण की टाइम मॅनेजमेंट असेल, क्वेश्चन कसं रीड करायचे, कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होईल, ब्रेनला सवय लागून जाईल, टेम्परामेंट बिल्डअप होत जाईल. हे डे बाय डे तुमचं डेव्हलप होत जाणार आहे. टाइम मॅनेजमेंट मगाशी बोललेलो आहे. हे साधारण हे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल, ह्याचं काय आपण अगदीच नका पकडू, पण एक साधारण तुम्ही असं करू शकता. ह्या स्लाइडवर मी फारसं बोलत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने हे रिव्हिजन म्हणजे लास्टला परत बघायचं की आणखी काही क्वेश्चन मी सॉल्व्ह करू शकतो का वगैरे. मग अशी आपण 3 राऊंडवर चर्चा केली की असं केलं तर एक साधारण 10 मिनिटं राहतील की परत मग
बऱ्याच गोष्टी असतात आपल्याला बघायच्या, काही नंबर चेक करायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हे सगळं आपला पेपर पहिल्यांदा परत रिवाईज करायचे की प्रत्येक मार्किंग व्यवस्थित केलेलं आहे का OMR शीटमध्ये वगैरे. हा, ह्याच्यावर तुम्ही हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आहे, पण एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघू शकता की 45 45 20 45 45 20 असं आपण करू शकतो. ठीक आहे, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मी ते राऊंड सांगितलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे, तर हे मात्र हे बदलेल प्रत्येकाचं, कारण काय होतं की इझी क्वेश्चन काही काही जणांचे पहिल्या 30 मिनिटामध्येच होतील. इझी राऊंड, हा राऊंड 1. आता इझी क्वेश्चन ठीक आहे अशा पद्धतीने होईल, त्यामुळे ते व्यक्तिशा बदलेल, त्याचं स्पीड काय, रिडिंग स्पीड काय, कॉम्प्रेन्शन स्पीड काय, याच्या आधारावर. पण एक स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणून हे दिलेलं आहे. ठीक आहे, इम्पॉर्टन्स ऑफ अनालिसिस मी बोललेलो आहे. आपण टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून उपयोगाचं नाही. 50 टेस्ट सॉल्व्ह केल्या पण काही उपयोग नाही, एकाही टेस्टचं अनालिसिस नाही आहे. फक्त मी स्कोर कॅच करत चाललेलो आहे आणि राईट अँड रॉंग याच्यावरच मी बघितलेलं आहे. तर त्याच्यातून कळणार नाही तुम्हाला तुमचं अनालिसिस. अनालिसिस गिव्ह रिअल इम्प्रूव्हमेंट, खरी प्रगती, खरी सुधारणा कशी होते हे अनालिसिस मधूनच कळणार आहे. त्याच्याकरता तुम्हाला करावंच लागणार आहे. डिफिकल्ट वाटतं पण करावंच लागेल. आणि सगळ्यात मी काल आधी आपल्या 60 डेज रिव्हिजन प्लॅनमध्ये चर्चा केलेली आहे, त्याच दिवशी करा. त्याच दिवशी सकाळी टेस्ट दिली ना, त्या दिवशी तुम्ही कम्प्लीटच करा. ठरवून टाका की मला आज ह्या टेस्टचं अनालिसिस करायचंच आहे. त्याच दिवशी तुम्ही त्या मोडमध्ये असता, त्या क्वेश्चनच्या मोडमध्ये असता, रिव्हिजन खूप चांगली होते. तो डेटा ब्रेन तुमचा एकदम लॉंग टर्मसाठी अडॉप्ट करतो. लक्षात येते की ब्रेन रूल्समध्ये मी सांगितलेलं आहे की ब्रेनला तुमच्या क्लिअर कट सिग्नल जातो की हे दिस इज इम्पॉर्टंट फॉर मी, दिस इज इम्पॉर्टंट. तो त्याच दिवशीच करा. थोडा त्रास होऊ दे, घ्या त्रास, नो पेन नो गेन. त्यामुळे तुम्ही ते घ्या. ठीक आहे, स्पेंड मोर टाइम ऑन अनालिसिस दॅन टेस्ट. म्हणजे आता टेस्ट 2 तासात दिलाय, 4 तास तुमची रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. सगळा डेटा बघायचा आहे, परत सगळं त्या गोष्टी बघायच्या आहेत. वाचेन मग आता लेट सी मी टेस्ट सॉल्व्ह केली आज. एक मिनिट इथं परत सांग तुम्हाला. इकॉनॉमीची टेस्ट सॉल्व्ह केली, इकॉनॉमीचे काही करंट डेटा आहे, तो माझा चुकलेला आहे. तर लगेच मी त्याच्यात बघेन करंटचे काय पर्स्पेक्टिव्ह, जसे की बजेटमधले काही फॅक्ट्स त्याच्यामध्ये आहेत का. मग मी बजेट वाचलं नव्हतं किंवा काय होतं, माझं चुकलेलं आहे काय लूप होल्स, ते मी लगेच काय करेन, माझ्या रजिस्टरमध्ये मेंटेन करेन. रजिस्टर मेंटेन करायचंच आहे आपल्याला, मी बोललेलो आहे आपण. तर त्या रजिस्टरमध्ये डेटा सगळा अपडेट करत जाईल. मग ही काय बनेल, माझी एक नोटबुक बनेल आणि ती माझ्या फायनल रिव्हिजनला कामी येईल. जसे की मानक 50 टेस्ट सॉल्व्ह केला तर 50 टेस्टचा ऑल डाटा जो आहे तो एका बुकमध्ये आपण रजिस्टर करून ठेवायचा आहे. तो सगळा डेटा मग परत तुम्हाला रिव्हिजनला कामी करेल आणि तोच माझा रिव्हिजनची नोटबुक असेल. अशा पद्धतीने करायचं. मग हे स्पेंड मोर टाइम अनालिसिस. मग काय, मग आता बघितलं समजा एक क्वेश्चन आहे तरी इझी झाला तर सॉल्व्ह झाला तरी सुद्धा मी त्याच्या संदर्भात थोडंसं वाचेन. आता 50-50 मध्ये काही कन्फ्युजन असेल, एखादा समजा एखादा क्वेश्चन आहे तर 50% म्हणजे 50-50 ऑप्शन सी आणि डी मध्ये मला कन्फ्युजन होतं. मग ऑप्शन सी ची एक फॅक्ट आहे, डी ची एक फॅक्ट आहे. मग ह्याच्यात का कन्फ्युजन वाटलं मला. ठीक आहे, मग हिस्ट्री संदर्भात असेल, ही व्यक्ती का ते व्यक्ती असेल, कुणी लिहिलं असेल, एखादं वृत्तपत्र कुणी सुरू केलं किंवा एखादं पुस्तक कोणी लिहिलं, अशा संदर्भात माझं कन्फ्युजन असेल तर मग मी तो डेटा काय करेन, अपडेट करेन. म्हणजे का कन्फ्युजन झालं, मग इथलं परत मग मी काय करेन, ह्या अपडेट करेन, ह्या पर्सनॅलिटीचं अपडेट करेन. अशा पद्धतीने ते करत जायचं आहे. हे अनालिसिस करायचं आहे. म्हणजे अगदी करेक्ट आलेल्या क्वेश्चनचं सुद्धा मी एकदा रिव्हिजन करेन, फास्ट होईल. त्याचं काय, परत तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन क्लिअर कट माहिती आहे म्हटलं तर त्याचं काय. पण 50-50 आणि ज्याला खूपच विचार करावा लागला, खूप आठवावं लागलं, याचा अर्थ काय आहे, तर तो क्वेश्चन तुम्हाला ती जी कॉन्सेप्ट तुम्हाला आहे ती आणखी रिव्हिजन करणं, अनेकदा रीड करणं तुम्हाला गरजेचं ठरतंय. असा क्लिअर कट टेस्ट तुम्हाला सांगते की बाबा हा, तर जसं की म्हणा की मॉनिटरी पॉलिसी, ह्या इकॉनॉमीच्या टेस्टमध्ये मॉनिटरी पॉलिसीचं मला क्वेश्चन चुकलेलेच आहेत. ठीक आहे, चुकलेले आहेत तर नो डाऊट तुम्हाला करावंच लागेल, पण विचार करावा लागलाय, खूप खूप आठवावं लागलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं तुम्हाला वाचावं लागेल. का, तर खूप विचार करून तो तुमचा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे. मग विचार केल्यानंतर एक तर बरोबर आला असेल किंवा चुकीचा आला असेल, त्याचंही आपल्याला काय, टेस्ट झाल्यानंतर काय नाही आहे, तर आपल्याला काय टेस्ट नंतर तो डेटा रिवाईज करायचा आहे.
त्या टेस्ट नंतर त्या सगळ्या कॉन्सेप्ट मी क्लिअर करून घेईन. ठीक आहे, 100 असतील आणि त्याच्यात मिक्सअप करून समजा आणखी हिडन 2 माना 3 माना व्हॉटेवर, ते साधारण जे काय असतील ते 200च्या आसपास जे काही कॉन्सेप्ट आहेत, ज्या फॅक्ट्स आहेत त्या आपण याच्यातून 200 250 जे काही 300 होतील, काही ट्रिप म्हणजे मल्टिप्लाय करून झालं हिडन कॉन्सेप्ट वगैरे, तर अशा पद्धतीने ते त्याच दिवशी संपवून टाकायचं आहे. जास्त टाइम द्यायचा आहे ॲनालिसिसला, डबल द्या आणखी, म्हणजे थोडंसं जास्त द्या. म्हणजे 2 तासाची टेस्ट आहे, 4 तास करा, 5 तास करा, पण नाही तर पण आपण टाईममध्ये नको बांधायला, की पण प्रॉपर ॲनालिसिस करेन. अगदी ते प्रॉपर ॲनालिसिस 3 तासात जरी होत असेल तरी हरकत नाही, पण मी ते ॲनालिसिस करेन. हा आपल्याला म्हणजे जे काय ते एक थोडीशी हे करा, ह्याच्यामध्ये कमिटेड राहा तुम्ही, हे करायचंच आहे. स्वतःप्रती थोडी अकाउंटेबिलिटी ठेवूयात आपण. ठीक आहे, इथिक्समध्ये शिकलेलो आहे आपण अकाउंटेबिलिटी वगैरे, तर ती अकाउंटेबिलिटी आपण स्वतःच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा आणूया. ॲनालिसिस मेथड कशी आहे बघा. आता मी सांगितलेलं की आता समजा टेस्ट सॉल्व्ह केले तर करेक्ट किती आले, चुकीचे किती आहेत, रॉंग किती आहेत, गेस कशावर केलं, कुठल्या क्वेश्चन. आता त्या गेस केलेला डेटा, आता मी गेसिंगवर माझा क्वेश्चन बरोबर तर येईल किंवा चूक तर येईल, जे काय होईल ते होईल टेस्टमध्ये, टेस्ट सॉल्व्ह करताना बरं का. पण तो डेटा मी पोस्ट टेस्ट नंतर मी काय करेन, अपडेट करेन. म्हणजे काय करेन, अपडेट केल्यामुळे ते काय होईल, माझा कॉन्फिडन्स येईल की बाबा हा डेटा माझा वीक होता पण आता झालेला आहे क्लिअर. म्हणजे कॉन्फिडन्स तुमचा एक्झामला जाताना किती कॉन्फिडन्स वाढेल बघा टेस्ट सिरीजमधून. पण अशी टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. नॉट अटेम्प्टेड. आता काही क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही अटेम्प्टच केलेले नाहीत, जे काय असतील 10 15 20 व्हॉटेवर, जे ते 20 क्वेश्चन हे सुद्धा सॉल्व्ह करायचे. म्हणजे ह्याचा डेटा बघायचा, सॉल्व्ह करायचं आणि ह्याचं जे काय ते रजिस्टर मेंटेन करायचं, की अशा पद्धतीने हे ॲनालिसिस करायचे. करेक्ट आले फास्ट रिव्हिजन करा, करेक्ट आलेले आहेत नो डाऊट, पण त्याचे काही इतर सुद्धा पॅरामीटर्स आहेत ना. म्हणजे जसं की समजा करेक्ट आलाय क्वेश्चन पण 4 पर्याय आहेत, त्या 4 पर्यायामध्ये समजा तिसरं तुमचं बरोबर आहे, ऑप्शन बी आहे, पण हे तिसरं काय आहे तुमच्या ओळखीचंच नव्हतं, मग हे ह्याचा डेटा अपडेट करा. अशा पद्धतीने तुम्ही ते टेस्टचा जे काय तो मॅक्झिमम आउटपुट काढण्याचा प्रयत्न करा. अटेम्प्ट केलेलं नाही त्याचं काय करा, व्यवस्थित वाचा, परत त्याच्यासाठी रजिस्टर करा. हे ट्रॅकिंग करत चला प्रत्येक डे 1 पासून, पहिल्या टेस्टपासून हे ट्रॅकिंग तुम्ही चालू ठेवा. मग समजेल मग तुम्हाला समजेल, मग तुमचा अटेम्प्ट पण वाढते, ॲक्युरेसी पण वाढते. 3 4 5 टेस्ट नंतर तुम्हाला समजायला लागेल की अरे हा खूप चांगला, मग तुम्ही ट्रॅकवर येत आहे, फ्लोमध्ये येत आहे. मग विचार करा 20 टेस्ट नंतर तुम्ही आयोगाच्या पेपरला चाललेला आहे, तुमचा कॉन्फिडन्स काय असेल. पण हे पाहिजे, टेस्ट दिले की कॉन्फिडन्स येणार नाही. टेस्ट दिले की तुमचा बऱ्याचदा मोरल डाऊन होऊ शकतो की स्कोर बघून. पण हे करत असाल ना तर एकदम ताट मानेनं एकदम छाती पुढे घेऊन तुम्ही पेपरला जाल आणि तुम्ही पेपर आयोगाचा आहे ना एकदम क्लिअर करून पूर्ण कॉन्फिडन्स. पेपरला जाताना तो आतला आवाज यायला पाहिजे की यस मी करणार. तो आतला आवाज कधी येतो माहिती आहे का, हे खूप सारं आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस. म्हणून त्या दिवशीचा परफॉर्मन्स तुमच्या डिपेंड नाही करणार, आत्ता कसे परफॉर्म करत आहात त्यावर तुमचा त्या दिवशीचा परफॉर्म तुम्ही लक्षात येते की आत्ता तुम्ही सगळे तुमची हत्यारे कशी पॉलिश करताय, मग ज्यावेळी ॲक्च्युली कसं तुम्हाला ते वापरता येतील ते त्या दिवशी ठरेल. पण आज हे करायचं ना काम आपल्याला. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की कशा पद्धतीने गेस केलं. मग आता गेस केलं तुम्ही काही इतर नॉलेज वापरलं पण तरी सुद्धा तुम्हाला वाटते की हा मग हे डेटा मी गेस करून ह्याचं उत्तर माझं बरोबर आलंय किंवा चुकीचं आलंय व्हॉटेवर, ठीक आहे. पण आता मी टेस्ट नंतर काय करेन, ते गेस केलेला डेटा काय तो बघेन. ठीक आहे, ते व्यक्ती मग परत आणि त्याच्या डिटेल काढेल, काही नोट्स वगैरे, काय माहिती तोच क्वेश्चन त्याच्या संदर्भातली इतर माहिती आपल्याला आयोगाच्या पेपरला येऊ शकते, म्हणून आपल्याला ते बघायचं. मिस्टेक नोटबुक मी सांगितलं की रजिस्टर मेंटेन करायचं आहे आणि टेस्ट एक ट्रॅकिंग ठेवायचं आहे की राईट मिस्टेक्स काय आहे. समजा सिली मिस्टेक काय आहे, डोक्यामध्ये आहे बी, मार्क केलं डी. ठीक आहे, असं फोनेटिकली कधी कधी ब्रेन चुकीचं मार्क करतं, म्हणजे आवाज साऊंडले बी डी असं तिथे जाऊन डी अटेम्प्ट करतो. किंवा 2 आहे, 2 पर्याय म्हणजे एक ऑप्शन 1 2 3 4 हां, आणि ह्याच्यामध्ये काय पहिल्या याला काय दुसरं करेक्ट असं दिलेलं आहे, दुसऱ्या याला काय तिसरं करेक्ट. पण इथं तुमच्या डोक्यात आहे की अरे हा दुसरा पर्याय बरोबर आहे, पण दुसरा पर्याय तर ऑप्शन कशामध्ये आहे, 1 मध्ये ऑप्शन 1 मध्ये दिलंय दुसरा पर्याय. पण इथं आपल्या डोक्यात काय की दुसरं बरोबर आहे, म्हणून आपण काय करतो की 2 मार्क करतो. पण 2 दुसऱ्या ऑप्शनला जे आहे ते उत्तर जे आहे ते पर्याय ह्यातला पर्याय जो तिसरा आहे, पण ते आपला आन्सर चुकीचा आहे ना, 2 घेऊन पकडून चालू ते आहे.
ह्यातलं 2 पकडून चाललं, पण ह्यातला 2 जो आहे तो ऍक्च्युअली ऑप्शन आपल्याला मार्क करायचा आहे की 1 ला करायचा आहे. समजलं ना? म्हणजे असं होतं की ते तशा पद्धतीनं आयोग थोडंसं तिथं आपल्याला कचाट्यात टाकतं, म्हणून आपल्याला ते बघायचं आहे. म्हणून हे सिली मिस्टेक वगैरे कसे होतात ते बघायचं आहे, हे राईट डाऊन करायचं की कुठे गोंधळ होतोय. ऍड करेक्ट एक्सप्लेनेशन. आता करेक्ट एक्सप्लेनेशन ऍड करत जायचं. मी मागच्या स्लाइडला बोललो की जसं की समजा आपण मानू की क्लायमेटॉलॉजी, आपण मगाशीच घेतलं उदाहरण क्लायमेटॉलॉजी. आता क्लायमेटॉलॉजीचं माझं चुकलं बऱ्याचदा, तर मग परत काय कर, मी करत त्याचं एक्सप्लेनेशन, त्या क्वेश्चन काय आहे बघेन क्लायमेटॉलॉजीचा चुकलेला क्वेश्चन, मग मी काय करेन माझी इन्फॉर्मेशन तिथं अपडेट करेन माझ्या रजिस्टरमध्ये, माझ्या बुकमध्ये मी अपडेट करेन. लक्षात येते का? रजिस्टर बुक असेल त्याच्यात मी अपडेट करेन, किंवा माझे जे काही पुस्तक आहे त्याच्यात मी वाचेन आणि परत मी अपडेट करेन. पण तुम्ही थोडंसं ह्याची वेगळी नोटबुक ठेवली ना, टेस्ट सिरीजचं एक तुमचं रिव्हिजन बुकलेट तयार होईल. ते तुम्हाला प्रीच्या आधी खूप काम येईल. लास्ट 7 डेज आपण बोललेलं, त्याच्यामध्ये हेच रिवाईज करा तुम्ही. हे रिवाईज करा म्हणजे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट तुमच्या समोर राहतील, इम्पॉर्टंट थीम्स जे आहेत त्या आयोगाच्या तुमच्या समोर राहतील. म्हणून हे अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं याच्यावर एफर्ट्स करायचे, आणि यालाच स्मार्ट वर्क म्हणतात. स्मार्ट वर्क म्हणजे शॉर्टकट नाही आहे. ठीक आहे. रिवाईज वीकली. आता टेस्ट झाली, परत मी रिवाईज वीकली रिवाईज म्हणजे माझा वीकली टेस्ट, अल्टरनेट डेला टेस्ट आहे. परत नंतरच्या तिसऱ्या टप्प्यात मी काय करेन, रोज एक टेस्ट करेन. मग मी काय करेन, टेस्ट केलं डेटा लिहित चाललोय, त्यानं काय होणार आहे काय तर नाही, तो डेटा रिवाईज पण केला पाहिजे ना. म्हणजे मी डेटा काढत चाललोय फक्त इन्फॉर्मेशन कलेक्शनच, इन्फॉर्मेशन गॅदरिंगच करत चाललो नाही, पण त्याचे रिव्हिजन कधी करणार. मग त्याचे रिव्हिजन प्रॉपर व्हायला पाहिजे, आणि त्याची रिव्हिजन कधी करायची, विकली करा, किंवा तुम्ही रोज करत असाल तर बेस्ट, पण विकली पण करायची. म्हणजे ह्या आठवड्यात मी किती टेस्ट केल्या, व्हॉटएव्हर माझी जी काही इन्फॉर्मेशन जी कलेक्ट झालेली आहे एका नोटबुकमध्ये, मग मी काय करेन ती विकली रिवाईज करेन. अशा पद्धतीचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. असे हे मिस्टेक नोटबुक म्हणजे चुकांमधून शिकायचं आहे. मग आपण म्हणतो ना, बऱ्याच मोठी लोक चुकांमधून शिकतात, तर हे चुकांमधून शिकण्याचा असा प्रकार आहे. म्हणजे माझ्या चुकावा लागल्या टेस्टला, तर त्याच्यातून मी अशा पद्धतीनं शिकत जाईल. वीक एरिया आयडेंटिफिकेशन सांगितले की फाईंड सब्जेक्ट वाईज. आता तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट सॉल्व्ह केला मार्केटमधला, त्याच्यानुसार तुम्हाला विकनेस कळेल. आयोगाचे पेपर सॉल्व्ह करताना सुद्धा तुम्हाला कळेल, आयोगाचे करायचेच आहेत, मस्ट आहेत. आता टेस्ट सिरीजच्या बद्दल ते एक आपण बोलूयात, आपण लास्ट स्लाइडला आपण चर्चा करू. फोकस ऑन टार्गेटेड स्टडी. आता टार्गेटेड स्टडीवर फोकस करायचं म्हणजे काय करायचं आहे की माझा हा सेक्शनवर मला हा वीक आहे ना, तर मग मी हे करेन, हे कम्प्लीट करेन. म्हणजे मी एक फुल लेंथ टेस्ट दिली आणि त्याच्यातून मला समजलं की माझं एन्व्हायरमेंटचं काहीच प्रिपरेशन नाही आहे, एन्व्हायरमेंटचे 10 क्वेश्चन असतील समजा, तर माझा गोंधळ उडायला लागलाय तिथं. तर याचा अर्थ काय, ही वेळ आहे एन्व्हायरमेंट करायचं, मग लगेच तिथं टार्गेट करा, एन्व्हायरमेंट लगेच करून घ्या. अशा पद्धतीने म्हणजे लूप होलायचं लगेच क्लिअर, तिथं परत विशेष नाही ठेवायचं. कळतंय का? अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं. लक्षात येते का? माइंडसेट तुम्ही समजून घ्या. एक्झामला माइंडसेट आपला कसा असला पाहिजे. लगेच कमजोरी तिथल्या तिथं आपली नष्ट करून टाकायची. जे काय वाटतं मला अडथळा ठरते त्या अडथळा लगेच काढून टाकायचं. एन्व्हायरमेंटचं प्रिपरेशन लगेच क्लिअरच केलं, ते परत पुढे चाललं, आणि काय वाटलं लूप लगेच क्लिअर केलं. अशा पद्धतीने करायचं. फाईंड सब्जेक्ट वाईज विकनेस म्हणजे आता फुल लेंथ टेस्ट केल्या किंवा सेक्शनल टेस्ट केल्या, त्याच्यामधून काय करेन मग मी माझ्या वीक एरियाज फाइंड आउट करेन. म्हणजे इथं 2 पद्धतीने काम करता येईल तुम्हाला. इथं बघूयात आपण, मी या साईडला होतो थोडं. आता समजा सेक्शनल टेस्ट केली तुम्ही, तर सेक्शनल टेस्टमध्ये इटसेल्फ कुठला पार्ट, म्हणजे जॉग्राफीचा आपण चर्चा केली समजा, तर जॉग्राफीमध्ये मला इंडियन जॉग्राफी थोडंसं वीक वाटायला लागलेलं आहे. फिजिकल ओके वाटतं, महाराष्ट्र जॉग्राफी ओके आहे, ठीक आहे, चांगला आहे, पण इंडियन जॉग्राफीचं वीक वाटतंय. त्याच्यात पण पर्टिक्युलर एरिया आहे तो माझा वीक वाटतो, की जसं की पर्टिक्युलर माना की थोडंसं जे क्लायमेटॉलॉजीचा पार्ट असेल इंडियन किंवा फिजिओलॉजी, रिव्हर सिस्टम, व्हॉटएव्हर जे, तर याच्यात क्लिअर होतं की तुमचं हे टॉपिक वाईज म्हणजे सब्जेक्ट वाईज, म्हणजे त्या सब्जेक्ट मधला पर्टिक्युलर टॉपिकचं सुद्धा अनालिसिस तुम्हाला कळून जाईल, लूप होल्स कळून जातील. मग त्याच्यावर अनालिसिस करायचे की हे कळून जाईल. म्हणजे आता क्लायमेट किंवा फिजिओग्राफी, इंडियन फिजिओलॉजी, फिजिओग्राफी, तर तिथं मध्ये आपल्याला हे समजेल, कळेल की प्राकृतिक रचना भारताची जी आहे ती तिथं मला थोडंसं हे होतं. त्यात पण पर्टिक्युलर माउंटन्स अँड रिव्हर्स हा सेक्शन माझा थोडासा वीक आहे, हे कळतं. मग लगेच हे क्लिअर करून घ्यायचं. हे झालं एका सब्जेक्ट वाईज, एका सब्जेक्ट मधलं आपलं. आता पूर्ण फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह कराल त्यावेळी कळेल की ओव्हरऑल सब्जेक्ट मधून हा सब्जेक्ट माझा वीक आहे. फॉर एक्झाम्पल फुल लेंथ टेस्ट सोडवली, त्याच्यात मला असं समजलं की
इकॉनॉमी माझं वीक आहे, तर मग लगेच इकॉनॉमीचं लगेच फास्ट रॅपिड रिव्हिजन सुरू करायची आणि त्याच्यातला डेटा घ्यायचा आणि त्याच्यावर थोडं तिकडं जो टाईम आहे रिव्हिजनचा टाईम आहे तो थोडा एक्स्ट्रा टाईम इकॉनॉमीला डिवोट करायचा. अशा पद्धतीने टाईम अँड टास्क मॅनेजमेंट तुमचं घेत जायचं आहे. टेस्ट सिरीजमधून असा आउटपुट आपल्याला घेत जायचं आहे. ठीक आहे. पुढं बघा काय रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असेल, रिवाइज रॉंग अँड गेस क्वेश्चन्स. मी आता त्याच्यावर बोललेलो. रॉंग क्वेश्चन आले तर त्याची इन्फॉर्मेशन काय करायची, त्याचं जे काय तुमच्या बुकमध्ये तुमच्या ऑलरेडी असतील त्या नोट्समध्ये, ठीक आहे, त्याचं काही युट्यूब व्हिडिओ बघणार असाल ते बघा, नेटवर काही क्रोमवर काही बघणार असाल चॅट जीपीटीचा वापर करा, व्हॉट एव्हर जे काय आहे ते काही करा, सोर्सेस डझंट मॅटर, काही करा, पण तो जी इन्फॉर्मेशन जी आहे ना रॉंग क्वेश्चनची ती लगेच त्याच दिवशी फिलअप करायची, त्याच दिवशी वाचायची, त्याच दिवशी कॉन्सेप्ट क्लिअर करायची. गेस क्वेश्चन्स गेस केले, मी गेस केलं बरोबर आलं किंवा चूक आलं मागे सांगितलं, पण तरी सुद्धा ते त्या पद्धतीनं त्याची इन्फॉर्मेशन अपडेट करायची. टेस्ट म्हणजे काय, बेस्ट रिव्हिजन सोर्स आहे. आपण सांगितलेलं की टेस्टमधून तुमचं बेस्ट रिव्हिजन होत असते. टेस्ट इज बेस्ट ऑलवेज. लक्षात येते काय, स्वतःला टेस्ट करायचं आहे आणि मग जायचं आहे ॲक्च्युली एक्झाममध्ये. ते टेस्ट करा ना स्वतःला. वाचत राहिलाय काय उपयोग नाही आहे त्याचा. तुम्ही त्याच्यावर टेस्ट करताय का, नाही, तुम्हाला टेस्ट करता यायला पाहिजे. वीकली प्लॅन 3 ते 4 टेस्ट मी सांगितले, एव्हरी अल्टरनेट डेला टेस्ट द्या पहिल्या टप्प्यामध्ये, नंतर तुम्ही नंतरच्या साधारण 20 दिवसामध्ये तुम्ही रोज देऊ शकता. ठीक आहे. डेली अनालिसिस करायचे टेस्टचं, टेस्ट दिली काम संपलं असं नाही, टेस्टचं अनालिसिस झालंच पाहिजे. मी वारंवार बोलतोय कारण तोच महत्वाचा भाग आहे. टेस्ट देऊन काहीही होणार नाही. टेस्ट नंतर अनालिसिस करायलाच पाहिजे. अनालिसिस मस्ट आहे, हे तुम्ही टाळू शकत नाही, मस्ट आहे. फुल टेस्ट ऑन संडे हे असं तुम्ही करू शकता, म्हणजे फुल लेंथ टेस्ट पण द्या. आता आयोगाचे म्हणजे फुल लेंथच आले ना, आयोगाचे पेपर फुल लेंथच आले, ते तुम्ही द्यायचेच आहेत, मस्ट आहेत. आयोगाचे 10 पेपर ऍटलिस्ट 10 पेपर्स तुम्ही करायचे आहेत 10 इयर्स. ठीक आहे. माइंडसेट कसा असला पाहिजे, आता ह्याच्यावर तर खूपदा बोललेलो आहे मी. काम राहा, शांततेत काम सुरू करा, अवॉइड पॅनिक. म्हणजे एखाद्या टेस्टला स्कोर खूप कमी आला, समजा 70 स्कोर आला, पॅनिक का होत आहे, आज कळतंय ना तुम्हाला. आयोगाचा पेपर अजून बाकी आहे, स्वतःला रिकवर करा, ह्याच्यातून लेसन घ्या. लक्षात येते काय, डिझास्टर येते मान्य आहे, त्या डिझास्टरला हडबडून न जाता काय लेसन काय घेतोय आपण. लाईफ आपल्यासमोर अगणित चॅलेंजेस देत असतो रोज, अगणित चॅलेंज. प्रॉब्लेम चॅलेंजेसचा नाही आहे, प्रॉब्लेम हा आहे की आपण त्या चॅलेंजेसमधून लेसन काही घेत नाही आहे. जे लेसन घेतात त्या चॅलेंजेसवर मात करून पुढे जातात. ठीक आहे. परत नवी आव्हानं त्या पातळीवर त्या लेवलवर जातात, परत त्या लेवलची आव्हानं येतात, पण तरी सुद्धा काय लेसन्स आहे. लाईफ इज अ जर्नी ऑफ लेसन्स. लक्षात येते का, तुम्हाला लेसन्स घ्यावेच लागतील. चुकले पॅनिक नका हो ना. ठीक आहे. सिली मिस्टेक खूप झाल्या त्याचाच विचार करत बसलो, अरे विचार नको करू. ते तुला आज कळते ना सिली मिस्टेक आहे, त्याची रिकव्हरी कर, त्या लूप होल शोध, सिली मिस्टेक अवॉइड कर, नेक्स्ट टेस्टला सजगतेनं सोडव. का सिली मिस्टेक झाला ॲनालिसिस कर, काय झालं, कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम आहे, रीडिंग प्रॉब्लेम आहे, कॉम्प्रेन्शन प्रॉब्लेम आहे, टाइम मॅनेजमेंट प्रॉपर नाही झालं, ब्लाइंडली गेस केलं, काय केलंस तू, त्याच्यातून शोध तू आणि त्या सिली मिस्टेकवर मात कर. पुढच्या टेस्टला इम्प्रूव्हमेंट कर. लक्षात घ्या, डोंट कम्पेअर. तुलना, आता टेस्ट सिरीजला इतक्या तुलना असतात ना, म्हणजे हां अरे मित्राचा मैत्रिणीचा एवढा स्कोर आला, मी काय सांगितलं, तुलना तुम्ही याच्यात 2 आहेत. डोंट कम्पेअर म्हणते, पण मी म्हणतो करा कम्पेअर, पण कुणासोबत, स्वतःशी तुलना करा, स्वतःशी कंपॅरिझन करा, इतरांशी नका करू. पहिल्या टेस्टला माझा 70 आला ना, नेक्स्ट डेला मी इम्प्रूव्हमेंट केले, चल ठीक आहे 80 आला, म्हणजे काय डे बाय डे इम्प्रूव्हमेंट आहे, माझ्यातली क्वालिटी दर्जा मी उंचावत चाललेलो. ही प्रोसेस आहे, ही जर्नी खूप जॉयफुल आहे. तुम्ही एन्जॉयमेंट करा, ह्याच्यात खूप जॉय आहे ह्याच्यामध्ये. लक्षात येते काय, लक्षात त्या पद्धतीनं तुम्ही करा, फाईट करा. डोंट कम्पेअर विथ अदर्स. स्वतःशी करा, इतरांशी तुलना करण्याचं काही आपल्याला देणं घेणं नाही आहे. स्वतःशी करा, स्वतःचं बेस्ट व्हर्जन डे बाय डे तुम्ही दे. ठीक आहे. फायनल मेसेज काय आहे, स्मार्ट टेस्ट सॉल्विंग डीप अनालिसिस इज इक्वल टू सक्सेस. आता हे स्मार्ट टेस्ट सॉल्विंग काय आहे हे त्याच्यावर थोडंसं बघूया. पण स्मार्ट टेस्ट सॉल्विंग म्हणजे मी आता इतकं बोललेलं ते त्याच्यातले त्याच गोष्टी आहेत की टेस्ट सॉल्व्ह केलं आणि माझं काम संपलं, स्कोर बघितला, किती चुकले किती बरोबर आले. ठीक आहे, हे स्मार्ट टेस्ट सॉल्विंग आहे. स्मार्ट टेस्ट सॉल्विंग म्हणजे काय, मी आत्तापर्यंत जे बोललो ते करणं. टेस्ट सॉल्व्ह नंतरचं काय, पोस्ट टेस्ट काय आहे तुमचं ऍक्टिव्हिटी,
टेस्ट नंतरचं तुमचा ऍक्ट काय आहे तो डिसाईड करेल, तुमचे रिव्हिजन कसे होईल तो डिसाईड करेल, तुम्ही लिस्टमध्ये असाल की नाही तो डिसाईड करेल, तुम्ही प्रिलिम व्हाल की नाही. आणि त्याच्याने तुमचे रिव्हिजन इतकी स्मार्ट होईल आणि रिव्हिजन इतकी स्ट्रॉंग होईल ना. बघा तुम्ही हे करून बघा, प्रॅक्टिकली तुम्ही जगा ह्या गोष्टी. लक्षात येते, फक्त करू नका, त्या जगा, तो मुवमेंट जगा. लक्षात येते काय, हे पुढचे 60 दिवस आहेत ना राज्यसेवेसाठी, तुम्ही अशा पद्धतीने अक्षरशः आहे ना पेटून उठून जगा हे. ठीक आहे. डीप अनालिसिस हे खूप महत्वाचं आहे. हे डीप अनालिसिस, डीप अनालिसिस कसं करायचं वगैरे मी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की इथं मी तुम्हाला सांगतो की मस्ट टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही मार्केटचे किती टेस्ट सॉल्व्ह करा, भरपूर करा, नो डाऊट. बट ह्याच्यामध्ये मस्ट आहे, मस्ट आयोगाचे ऍटलिस्ट आयोगाचे ऍटलिस्ट 10 इयर्स आयोगाचे, ठीक आहे, ऍटलिस्ट 10 इयर्स मस्ट आहे, मस्ट. हे करूनच तुम्हाला प्रॉपर केलं आयोगाचे हे जे आहे ते क्वेश्चन विचारण्याची पद्धत हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचं कुठं बसत आणि बाकीचं मग बाकीच्या रिव्हिजनमध्ये काय फायदा नाही, सॉरी बाकीच्या टेस्टमधून खूप फायदा आहे. त्याच्यातून तुमचा रिव्हिजन होईल, त्याच्यातून तुमचा कंटेंट बिल्डअप होईल. मगाशी सांगितलं कसं रजिस्टर मेंटेन करेल, मूड्स कशा डेव्हलप होतील, हे तुमचं बिल्डअप व्हायला सुरुवात होईल. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने टेस्ट करा. हे UPSC MPSC दोन्ही सुद्धा मी UPSC केलेले आहे. UPSCला मी हाच फॉर्म्युला वापरला होता. ह्याच्यातून तुमचं कंटेंट खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो. सेम तशा पद्धतीने तुम्ही आयोगाचं करा. आयोगाचं ॲटलिस्ट 10 इयर्स तुम्ही करायचेच आहेत. आणि मग बाकीच्या टेस्ट तुम्ही 20 करा, 30 करा, 40 करा, सेक्शनल, फुल लेंथ, व्हॉटएव्हर जे काय असेल. पण तुम्ही ॲटलिस्ट हे जे आहेत ना हे 10 करायचेच आहेत. अशा पद्धतीने तुम्ही करा. आणि मग बघा तुम्हाला तुमच्या प्रिलिमबद्दलचा कॉन्फिडन्स. तुम्ही पहिल्या 20 दिवसात आहे ना हे पॅटर्न ह्या पद्धतीने केलं ना, पहिल्या 20 दिवसात तुमचा कॉन्फिडन्स काय वाढतो बघा. तुम्ही सुरू करा लगेच या आठवड्यात आणि तुमचा कॉन्फिडन्स कसा होतो बघा. तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रिलिमसाठी आणि तुमच्या ह्या ऍक्टसाठी शुभेच्छा. हे ऍक्ट व्यवस्थित होऊ दे, रिझल्ट आपसूक येऊन जाईल. कर्म तुम्ही व्यवस्थित करा, तुमचं फळ तुम्हाला मिळून जाईल. लेक्चर आवडला असेल तर शेअर करा विद्यार्थ्यांच्यापर्यंत आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच गायडन्स सिरीज फॉलो करण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीला फॉलो करा. धन्यवाद.